भारत आणि संयुक्त अरब अमिरातीत संरक्षण आणि सुरक्षाविषयक संबंध अधिकाधिक मजबूत होणं दोन्ही देशांसाठी हितकारक आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलंय. भारत भेटीवर आलेले UAEचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायद बिन सुलतान अल नह्यान यांच्यासोबत आज नवी दिल्लीत 15व्या भारत UAE संयुक्त आयोगाच्या बैठकीत ते बोलत होते. पश्चिम आशियात स्थैर्य, सुरक्षा आणि समृद्धी प्रस्थापित करण्याबद्दल दोन्ही देशांमध्ये सहमती असून त्यासाठी एकत्रित काम सुरू आहे, असं ते म्हणाले. त्याच दृष्टीनं सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यायला हवं, असे ते म्हणाले. दोन्ही देशांमधील वाढते आणि वैविध्यपूर्ण संबंध अधिक दृढ करण्याचे हा आयोग एक सशक्त माध्यम असल्याचं ते म्हणाले. अल नह्यान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात गेल्या 1.5 वर्षात झालेल्या 6 भेटी दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ झाल्याचंच निदर्शक आहे, असंही जयशंकर म्हणाले. दोन्ही देशांमधील वित्तीय आणि व्यावसायिक संबंध देखील सखोल आणि दृढ झाले असल्याचं सांगत सर्वसमावेशक वित्तीय भागीदारी कराराअंतर्गत होणारा व्यापार वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. आता हा व्यापार $85 अब्ज पर्यंत पोहोचला आहे. यावेळी दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करारही करण्यात आला.